नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपल्या वर्कशॉपचा 4था दिवस आहे. आपण एवढ्या दिवसामध्ये पायथन काय असतं, पायथन काय यूज करतात, बरोबर, आणि त्याच्यामध्ये इनपुट फंक्शन्स काय असतात ते बघितलं काल. त्याच्या अगोदर बघितलं आपण ऑपरेटर्स काय असतात ते बघितले, कुठल्या प्रकारचे ऑपरेटर आपण यूज करतो, इनपुट फंक्शन काय यूज करतो. आणि काल आपण 2 नंबरचं ॲडिशन जेव्हा करतो तेव्हा आन्सर काय येतं आणि जेव्हा स्ट्रिंग एकत्र करतो तेव्हा काय येतं आपण हे बघितलं काल, बरोबर. मी जर 2 स्ट्रिंग्ज एकत्र केल्या तर त्या स्ट्रिंगला एकत्र केल्याच्यानंतर आन्सर काय येतं आपण हे बघितलं. जर मी 2 नंबर्स जर इंटिजर नंबर एकत्र केले तर हे काय होतं, हे होतं ॲडिशन. हे काय होतं, हे होतं ॲडिशन, बरोबर. आणि जर 2 मी स्ट्रिंग एकत्र केल्या ते डबल कोटमध्ये काय स्ट्रिंग आहे, याला म्हणतात कॉनकॅट. याला काय होतं, कॉनकॅट होतात. हे कॉनकॅट होतं म्हणजे एकत्र येतात. मग याचा आउटपुट काय येईल, याचा आउटपुट येईल 24 आणि याचा आउटपुट काय येईल, याचा आउटपुट येईल स्ट्रिंग 10. याचा आउटपुट काय येईल, स्ट्रिंग 10. हे दोन एकत्र होते. बरोबर. मग इनपुट फंक्शनमध्ये काल आपण बघितलं बाबा की आता मला काय करायचं, एक सिम्पल प्रोग्राम करायचा. मला काय करायचं, सिम्पल प्रोग्राम करायचा. त्या सिम्पल प्रोग्राममध्ये मला युजरकडून नंबर घ्यायचा, युजरकडून नंबर घेऊन तो नंबर ॲड करायचा. आपण ट्राय करूया. मी काय केलं, एक व्हेरिएबल घेतलं ए नावाचं. त्याच्यामध्ये काय करतो, त्याच्यामध्ये एक इनपुट फंक्शन घेतो. इनपुट माहिती आहे आपण इनपुट कशासाठी यूज करतो, की युजर इनपुट घेण्यासाठी. मी युजरला काय म्हणणार बाबा, एंटर नंबर म्हणणार त्याला. एंटर नंबर, जो युजर नंबर एंटर करेल तो कशामध्ये स्टोअर होईल, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. दुसऱ्यांदा काय केलं, बी नावाचं व्हेरिएबल घेतो, त्याच्यामध्ये म्हणतो त्याला इनपुट एंटर नंबर. बरोबर. इथं पण काय केलं, दुसरा व्हेरिएबल कशामध्ये जाऊन स्टोअर होईल, बीमध्ये. म्हणजे युजर काय करेल, एक नंबर टाकेल तो एमध्ये जाईल, एक नंबर टाकेल बीमध्ये जाईल. मग आता काय करेल, एक सी नावाचं व्हेरिएबल तयार केलं. त्या सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये ए प्लस बी केलं. मी तर ए प्लस बी केलं म्हणजे काय, दोघांची काय ॲडिशन करणारे जे काय होईल ते जाऊन सीमध्ये स्टोअर होईल. प्रिंट एफ करेल. प्रिंट सिम्पल गरज नाही मला. प्रिंट मी काय करणार, ए प्लस मी काय करणार सी. या दोघांचं जे काय ऑपरेशन परफॉर्म होईल ते कशामध्ये जाऊन स्टोअर होईल, तुमच्या ते होईल तुमच्या सीमध्ये जाऊन स्टोअर होईल. सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन ते स्टोअर होईल. बरोबर. प्रिंट सी नावाच्या. आता मी काय करू, मी आता रन करतो हा प्रोग्राम. रन करण्याच्या अगोदर मला सेव्ह करावं ऑब्वियसली. मी काय केलं, टेस्ट ॲडिशन नावाने सेव्ह केला प्रोग्राम. हा सेव्ह केला, एंटर नंबर केलं. मी काय केलं, 78 नंबर टाकला. नंतर टाकला मी 90. या दोघांचं ॲडिशन काय आलं पाहिजे, दोघांचं ॲडिशन काहीतरी न्यूमरिक यायला पाहिजे. पण आन्सर काय येतं, 78 + 90. असं का व्हायलं आहे, आपण थोडं खाली बघितलं. जेव्हा मी 2 नंबर एकत्र करतो तेव्हा त्याचं ॲडिशन होतं, पण जेव्हा मी 2 स्ट्रिंग एकत्र करतो तेव्हा काय होतं, त्याचं कॉन्कॅटिनेशन. आता 17 आणि 19 आपल्याला काय वाटाल, ते नंबर आहेत. पण ते नंबर आहेत का, नंबर जर असला असतं त्यांचं काही ॲडिशन आलं असतं. बरोबर. त्यांचं जे काही ॲडिशन आहे ते आलं असतं त्याच्यामध्ये. त्याचं ॲडिशन काय आलं असतं, 168 आलं असतं जर नंबर असले असते तर. पण ते काय आले, 2 एकत्र राहिले. त्याचा नंबर काय आला, 7890 नंबर आला. म्हणजे 270 आणि 90 काय नंबर ते एकत्र राहिले. यांचं काय आलं, यांचं ॲडिशन होत नाही. हे बघा, जरी ॲक्च्युअल नंबर असले असते 70 + 90 यांचं आन्सर काय आलं पाहिजे, असं 168 यायला पाहिजे होतं. पण ते नंबर आहेत का, ते असे स्ट्रिंग आहेत 78. ते इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट काय इनपुट घेत असतं, मग बाय डिफॉल्ट ते स्ट्रिंग इनपुट घेत असतं. म्हणून हे नंबर ॲज अ नंबर कन्सिडर न होता हे नंबर काय व्हायला, ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर व्हायला. याला काय ते ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर व्हायला. म्हणून त्या नंबरला काय, ह्या ज्या स्ट्रिंगला आहे त्या स्ट्रिंगला काय इनपुट, त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. बाय डिफॉल्ट इनपुट फंक्शन युजर करून काय घेते, स्ट्रिंग व्हॅल्यू घेत असतं. आणि जर त्याला आपल्याला जर ॲडिशन काय करायचं असेल, मॅथमॅटिकल ऑपरेशन, त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. वी हॅव टू कन्वर्ट डेटा टाईप फ्रॉम स्ट्रिंग टू इंटिजर. मला आता काय करू लागेल, लागतं की जे काय इनपुट युजर द्यायला, इनपुट काय, इनपुट फंक्शन राउंडेड ब्रॅकेट का फंक्शन टेक इनपुट फ्रॉम युजर इन द फॉर्म ऑफ कशाच्या फॉर्ममध्ये घेते, इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. बरोबर. इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग म्हणजे युजरनं इनपुट जरी टाकलं, युजरनं इंटिजर जरी टाकलं तर ते काय कन्सिडर करते, ते करते स्ट्रिंग घेते. म्हणून आपण जेव्हा इथं 78 आणि इथं 90 जेव्हा टाकतो आपण इथं 90, तेव्हा ते काय केलं त्यांनी काय केलं, त्यानं ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं. आणि त्याला काय करायला, त्याला ते ॲडिशन करायचा प्रयत्न करायचा, त्याला ते कॉन्कॅट करायचा प्रयत्न करायला, म्हणजे कॉन्कॅट झालं. म्हणून काय करावं लागतं आपल्याला,
आपल्याला कन्वर्ट करू लागेल. वी हॅव टू कन्वर्ट फ्रॉम कशामधून फ्रॉम स्ट्रिंग म्हणजे मला ॲडिशन पाहिजे तर मला कशामधून स्ट्रिंग टू इंटिजरमध्ये काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. स्ट्रिंग टू इंटिजरमध्ये काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. त्या स्ट्रिंगमधून इंटिजरमध्ये काय करायचं कन्वर्ट आणि बरोबर मग एका व्हॅल्यूमधून एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात टाईपकास्टिंग. कन्वर्टिंग फ्रॉम वन डेटा टाईप बरोबर. स्ट्रिंग पण काय झाला एक डेटा टाईप झाला टू अनदर बरोबर टू अनदर डेटा टाईप कॉल्ड टाईपकास्टिंग डेटा टाईप. त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात की त्याला म्हणतात टाईपकास्टिंग. कॉल्ड टाईपकास्टिंग कास्टिंग त्याला काय म्हणतात टाईपकास्टिंग. म्हणजे आपल्याला जर ॲडिशन पाहिजे असेल तर आपल्याला काय करू लागतं आपल्याला टाईपकास्टिंग करू लागतं. म्हणजे एका डेटा टाईपमधून स्ट्रिंग काय झाला डेटा टाईप एका डेटा टाईपमधून आपल्याला काय करू लागतं दुसऱ्या डेटा टाईपमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. मग आपण काय करू शकतो आपण स्ट्रिंग टू इंटिजर पण करू शकतो टाईपकास्टिंग यूज करून. स्ट्रिंग टू इंटिजर पण करता येते आपल्याला बरोबर. इंटिजर टू स्ट्रिंग पण करता येते. आता दोन्ही डेटा टाईप पण काय झालं उलटं पण करता इंटिजर टू स्ट्रिंग पण करता येतं. फ्लोट टू इंटिजर पण करता येतं. फ्लोटपासून इंटिजरमध्ये कन्वर्ट करता येतं आणि इंटिजरपासून फ्लोटमध्ये पण कन्वर्ट म्हणजे कशामध्ये कन्वर्ट करता येतं. कशामध्ये कन्वर्ट करता येतं. म्हणजे याच प्रोसेसला काय म्हणतात याच प्रोसेसला म्हणतात टाईपकास्टिंग. याच प्रोसेसला काय म्हणतात टाईपकास्टिंग. यालाच काय म्हणतात टाईपकास्टिंग. मध्ये कसं करायचं बघा आपण टाईपकास्टिंग. यालाच म्हणतात टाईपकास्टिंग. लक्षामध्ये एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात टाईपकास्टिंग. टाईपकास्टिंग का गरजेचं आहे कारण आपण या केसमध्ये बघितलं काही केसेसमध्ये तुम्हाला काय इनपुट तुमचं स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये येतं पण तुम्हाला ते कधी कसं पाहिजे त्याला ते इंटिजरने पाहिजे किंवा इनपुट तुम्हाला इंटिजरची व्हॅल्यू कधी तुम्हाला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करावं लागतं. अशा वेळेस टाईपकास्टिंग गरजेची आहे. आपण इथं बघूया एक छोटंसं एक्झाम्पल बघूया इथं टाईपकास्टिंग कसं करायचं. आता काय ए नावाचं व्हॅल्युबल घेतलं मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. व्हॅल्यू कशी स्टोअर करतो मी इन द फॉर्म ऑफ आता काय झालं हे काय झालं बघा सिंगल कोड डबल कोड ट्रिपल कोड मध्ये झालं ते काय होतं हे होतं स्ट्रिंग. आता हे नंबर झाला का हे झालं स्ट्रिंग बरोबर. आता बीमध्ये एक व्हॅल्यू आली बीमध्ये व्हॅल्यू आली 200 बोल बीमध्ये मग एमधली पण व्हॅल्यू काय स्ट्रिंग आहे बीमधली व्हॅल्यू पण काय स्ट्रिंग आहे. आणि जेव्हा मी सी इक्वल्स टू ए प्लस बी करतो तेव्हा माझं काय ते आन्सर मी सी जर टाकले तर इथं माझा आन्सर काय तर 100-200 असा आन्सर यायला. आता तुम्ही इथं जर बघितलं मी टाईप ऑफ फंक्शन माहिती तुम्हाला काय करतं टाईप ऑफ फंक्शन काय करतं पर्टिक्युलर व्हेरिएबलचा आपल्याला पर्टिक्युलर व्हेरिएबल काय कशामध्ये आपल्याला इंटिजरमध्ये येतात. मी काय टाईप ऑफ ए जरी क्लिक केलं त्याचं काय आलं STR आलं स्ट्रिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये एमध्ये व्हॅल्यू जे स्टोअर व्हॅल्यू म्हणजे नंबर दिसाला पण ते ॲक्च्युअल काय ती स्ट्रिंग आहे कारण ती सिंगल कोडमध्ये इन्क्लूड आहे म्हणून. इथं काय त्याचं बी आहे म्हणून इनडायरेक्टली स्ट्रिंग्सने एकत्र केल्याच्यानंतर त्या सीचं पण टाईप काय होतं सीचा पण टाईप स्ट्रिंगच होत असते. म्हणून एला इंटिजरमध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. इंटिजरमध्ये टाईप कास्ट करणं खूप गरजेचं आहे. मग ते कसं करायचं ए इक्वल्स टू ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं त्याचं नाव. आता मला इंटमध्ये कन्वर्ट करायचं इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं शॉर्टकट काय त्याला INT कलर चेंज झाला INT कशाला कन्वर्ट करायचं एला म्हणजे ए काय होईल ए इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल पुन्हा आणि पुन्हा त्याच एमध्ये स्टोअर होईल. ए नावाचं व्हेरिएबल इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल पुन्हा कशामध्ये स्टोअर होईल ए नावाचं एमध्ये बरोबर. मग नंतर बीला पण तसंच करतो बी इक्वल्स टू इंट ऑफ बी झालं ए पण कन्वर्ट झालं बी याच्यामध्ये इंटिजरमध्ये बी पण कन्वर्ट झालं. आता करू आपण सी इक्वल्स टू ए प्लस बी जर केलं आता काय येईल माझा आन्सर मी जर सी प्रिंट केलं तर माझा आन्सर काय आलं तर माझा आन्सर आलं 300 का कारण मी याला बघा हे इंट यूज करून हे INT फंक्शन यूज करून मी स्ट्रिंगला कशामध्ये कन्वर्ट केलं स्ट्रिंगला कन्वर्ट केलं इंटिजरमध्ये. मी आता जर टाईप ऑफ ए जर चेक केला तर त्या एचा टाईप काय तो एचा टाईप आला इंट. मी जर बीचा टाईप जर चेक केला बीचा पण टाईप जाईल टाईप येईल बी म्हणजे ते काय झालं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एका डेटामध्ये दुसऱ्या डेटामध्ये काय झालं ते कन्वर्ट झालं. त्याच्यामुळे त्या दोघांची काय व्हायली ॲडिशन व्हायली कॉन्कॅटेशन न होता काय व्हायली ॲडिशन व्हायली. मग हेच प्रोसेस हे प्रोसेस मला कुठं अप्लाय करू लागणार म्हणजे इथं पण अप्लाय करू लागलं. आता ए आणि बीमध्ये व्हॅल्यू तर यायला आपण ए आणि बीमध्ये बाय डिफॉल्ट इनपुट फंक्शन कसं घेते स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये घेते. मग मला काय करू लागेल त्याला कन्वर्ट करू लागेल. त्याला कन्वर्ट करू लागेल. आता इथं बघा कन्वर्ट करता कारण केलं तर कसं बघितलं आपण थोड्या खाली मी काय केलं इथं काय केलं एक नंबर दिला 30 नंबर दिला 60
माझा आन्सर 9 द्यायला पाहिजे, पण आन्सर काय आला माझं असं 30-60 आन्सर एकत्र आले. मग आता काय करू, मग त्या एला टाईपकास्ट करू, ए नावाच्या व्हेरिएबलला टाईपकास्ट करू इंटिजरमध्ये. कसं करायचं, ए इक्वल्स टू इंट ऑफ, हे स्पेलिंग प्रॉपर लक्षात ठेवा, अशीच लिहायची स्पेलिंग तुम्हाला, आणि ए असं. किंवा मी असं पण लिहू शकतो त्याला बीमध्ये बी इक्वल्स टू इंट ऑफ बी. बीला इंटिजरमध्ये कन्वर्ट करून पुन्हा बीमध्ये स्टोअर करा. आता जर मी ॲडिशन बघितलं, आता बघा 30 बरोबर प्लस 60, आन्सर काय आलं माझं 90. बघा टाईपकास्ट करण्याच्या अगोदर आपला आन्सर काय होऊ लागला आता, आणि टाईपकास्ट केल्याच्यानंतर आन्सर काय होईल. आता इनपुट घेण्याचा फायदा काय होतो, मी आता असे किती पण नंबरचं मी ॲडिशन करू शकतो. रन केल्याच्यानंतर असे मी किती पण नंबरचं मी ॲडिशन करू शकतो. मी केलं 7, 8, 15 बरोबर. म्हणजे मला फिक्स माहिती तुम्ही किती पण नंबर घेऊ शकता युजरकडून, त्या नंबरचं तुम्ही ॲडिशनच नाही, तुम्ही असं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असं काही पण करू शकता बरं. तुम्ही हे प्रोग्राम करून बघणार. मग तुम्ही काय करायचं, जसं मी ॲडिशन करून दाखवलं, तुम्ही मग काय मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळे जेवढं काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहेत त्याचं डिवाईड करणं, त्याचं मॉड करणं सगळं करून बघा. मी आता काय करू दिलं, सिंपल काय करायचं, हे ऑपरेटर चेंज करायचं, टाकायचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता काय होईल, ए आणि बीचं काय होईल, ए आणि बीचं मग तिथं मल्टिप्लिकेशन इथं बघायचं. कारण मॉडेल केलं मी इथं एंटर करतो. मग थोडं एक मिनिट गेला, क्लोज करून सॉरी मी केलं 5 काय झालं, 5 इंटू 5 25 माझा आन्सर लागला. माझं मल्टिप्लिकेशन करता येत. क्लिअर. इनपुट फंक्शनला आपण असं टाईपकास्ट करून आपल्याला यूज करावं लागतं जेव्हा माझं इंटिजर असेल तेव्हा. स्ट्रिंग असेल तर काय हरकत नाही, स्ट्रिंगला तुम्हाला करायची गरज नाही. पण जर तुमचं इंटिजर तुम्हाला काम असेल तर तुम्हाला ते इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागणार. आता याला मी शॉर्टकट पद्धतीने करू शकतो. कसं करायचं बघा, याला एकाच लाईनमध्ये करायचं, काय कम लाईनमध्ये करायचं असेल काय करू शकतो, त्याला असं करता येईल मला सरळ. मला काय करतात, ए इक्वल्स टू इंट ऑफ इनपुट बरोबर. मग एंटर नंबर, ते ऑटोमॅटिक काय होईल इथं, एंटर नंबर. आता काय होईल इथं व्हॅल्यू गेली इनपुट, जे काही युजरची व्हॅल्यू इनपुट येईल तिथं काय येईल, स्ट्रिंग येईल. आणि हे फंक्शन काय करेल, त्याला ऑलरेडी इंटिजरमध्ये कन्वर्ट करून कशामध्ये स्टोअर करेल, एमध्ये. म्हणजे आपण हे जे दोन लाईन जे आहेत त्या दोन लाईनला आपण असं एका लाईनमध्ये असं लिहू शकतो. दोघांचं पण आउटपुट काय येईल, सेम येईल. जसं मी हे एचं लिहिलं सेम तसं मला बीचं पण लिहिता येते, डायरेक्ट मी काय करणार, इथे करणार बीज, लक्षामध्ये ते करणार बीज. म्हणजे मी काय केलं, माझं ह्या 2 लाईन मला माझ्या काय कामाची नाही, ह्या 2 लाईन माझ्या काय कामाची नाही. इथे मी काय करतो, इथे मला हे केलं, इथे मी आता एंटर नंबर केलं इथं, आणि ह्या पण 2 लाईन माझ्या काय कामाच्या नाही, इथं आलं. म्हणजे काय केलं, एकाच लाईन, जे 2 लाईनमध्ये काम करावं तुम्ही आता एकाच लाईनमध्ये काम केलं, त्याला इथे बघा इथं आउटपुट सेम येईल तुमचं. आउटपुटमध्ये काही फरक नाही. टाकलं 30, इथं आलं 5 झालं. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त एका लाईनमध्ये त्याचं इनपुट घेतलं आणि त्याच्यामध्ये लगेच कशामध्ये इंटिजरमध्ये कन्वर्ट करूनच त्याला एमध्ये स्टोअर केलं, आणि लगेच बीमध्ये इनपुट गेलं तर लगेच इंटिजरमध्ये कन्वर्ट करून बीमध्ये स्टोअर केलं. म्हणून त्याच्यामध्ये काय केलं, व्हॅल्यू स्ट्रिंग न जाता या फंक्शनमुळे टाईपकास्ट झालं त्या व्हॅल्यू, आणि त्या व्हॅल्यू टाईपकास्ट कशामध्ये ए आणि बीमध्ये स्टोअर झालं. म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन आली. या लक्षामध्ये की आपल्याला असं करता येतं, हे असतं, हे लक्षात ठेवा. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं मी तुम्हाला ॲडिशन करून दाखवलं, तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे ऑपरेशन करून बघणार आहात. प्रॅक्टिस जर केलं तरच काय ते खरं नाही, तर काही तुम्हाला प्रोग्रामिंग येऊ शकत नाही. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता, मला क्वेश्चन करू शकता. क्लिअर. नंतर आता काय नेक्स्ट काय आहे हे तर बघितलं आपण. नंतर आपला एक प्रकार बघायचा कमेंट नावाचा. कमेंट कंट्रोल सी. इनपुट आपण टाईपकास्ट बघितलं, नंतर प्रकार बघायचा मला कमेंट नावाचा. कमेंट काय असतं बघूया आपण. कमेंट काय असतात, कमेंट ह्या अशा लाईनी असतात ज्या लाईनी फक्त तुम्हाला ज्या लाईनी तुम्हाला फक्त याच्यामध्ये प्रोग्राममध्ये यूज करत असतो, त्यांचा यूज काय होणार नाही त्याचा, बरोबर. ती लाईन दिसेल तुम्हाला, पण त्याचा यूज काय होणार नाही. तर बघूया आपण इथं कमेंट म्हणजे काय असतं. जसं मला तुम्हाला वाटलं बाबा की एखाद्या प्रोग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं, किंवा टेम्पररी तो कोड तुम्हाला दाखवायचा नाही आहे, बरोबर. किंवा ते एखाद्या युजरला इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा प्रोग्राम कशाचा आहे, काय आहे दाखवण्यासाठी. आता मला इथं काय करता येते, मला लिहायचं असतं बाबा की हा माझा प्रोग्राम कशाचा आहे, ॲडिशनचा आहे, ते मला लिहून ठेवायचं माझ्यासाठी. याचा आउटपुटवर कुठल्या प्रकारचा फरक पडत नाही. मग कमेंट लिहिण्यासाठी काय करतो मी, इथं हॅश यूज करतो. मग याला 1 लाईन कमेंट म्हणतो आपण, याला यूज करतो. पण हॅशमध्ये असं लिहून शकतो बाबा, दिस इज प्रोग्राम ऑफ ॲडिशन. एक प्रोग्राम कशाचा आहे, आपला ॲडिशनचा आहे.
दिस इज प्रोग्राम ऑफ ॲडिशन. मग आता काय रन केल्याच्यानंतर तुमचा प्रोग्राम मल्टिप्लिकेशन. प्रोग्राम कशाचा मल्टिप्लिकेशन, तुम्ही जे काय लिहिताल ते मल्टिप्लिकेशन. दिस इज प्रोग्राम ऑफ मल्टिप्लिकेशन. बरं, आता मी रन केल्यानंतर काही फरक पडणार नाही. याला रन केल्यानंतर काही फरक पडणार आहे. रन मोड जर क्लिक केलं मी इथं तर मला कुठल्याही प्रकारचा आउटपुटवर फरक पडणार नाही. मी ते काय केलं, इथं टाकलं 5, मी टाकलं मी इथं टाकलं काहीतरी 7 टाकलं, पुन्हा काहीतरी मी 8 टाकलं, 7 8 56 आलं. आता याचा आउटपुटवर कुठल्याही प्रकारचा परिणाम पडणार नाही. लक्षामध्ये की आपण अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. आपण अशा प्रकारे कमेंटचा यूज करू शकतो. कमेंट असलेल्या लाईन ह्या एक्झिक्यूट होत नसतात. आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक मिनटं, कमेंट असलेल्या लाईन काय करतात, कमेंट असलेल्या लाईन त्या कधी एक्झिक्यूट होणार नाहीत. इथं बघितलं मी कमेंट काय करून ठेवलं होतं मी इथं. कमेंट काय असते मध्ये, हे बघा, ही जी लाईन आहे दिस इज प्रोग्राम फॉर ऑफ मल्टिप्लिकेशन, ही याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो कमेंट, याला म्हणतो ऑनलाईन कमेंट. याचा अर्थ काय असतो की ती लाईन त्या लाईनचा आणि प्रोग्रामचा काही संबंध आहे, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन होणार नाही काही. आता इथं मी काय केलं, प्रिंट ए प्रिंट बी केलं. मी जर हे कमेंट जर काढल्या, याच्या जर कमेंट जर काढल्या तर काय होतं, त्याचं ए आणि बीची व्हॅल्यू प्रिंट होती. पण इथं मी प्रिंट सीला काय केलं, मी कमेंट करून ठेवलं. सीची व्हॅल्यू माझी दिसायला पाहिजे प्रिंट सी, पण ती प्रिंट होणार नाही. इथं मी काय केलं, 7 टाकलं, इथं टाकलं 9, 7 आणि 9 प्रिंट झालं. पण तिथं ते मल्टिप्लिकेशन प्रिंट झालं का, नाही झालं. का झालं नाही, कारण आपण त्या लाईनला कमेंट करून ठेवलं. ह्या लाईनचं कमेंट जर काढलं मी तर ही लाईन काय होईल, एक्झिक्यूट होईल. ही लाईन एक्झिक्यूट होईल. म्हणजे हॅशचा यूज करून तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर लाईन ही कमेंट करून 7 आलं 49 आन्सर. मग तुम्ही त्या हॅशचा यूज करून जर लाईन रेड झाली तर लाईन रेड झाल्याच्यानंतर ती काय लाईन कमेंट. मी समजा याचं जर हे काढलं, याचं कमेंट जर काढलं, ही लाईन काय एक्झिक्यूट होत असतात. इथं याला जर रन केलं तर काय येईल, माझा इथे माझा एरर येईल. आला एरर. पण याच लाईनला जर मी कमेंट करून ठेवलं तर त्या लाईनला त्याचा एरर येणार नाही. ती लाईन फक्त तुम्हाला काहीतरी काहीतरी इन्फॉर्मेशन देण्यासाठी यूज करतात. कमेंट कशासाठी यूज करायचं, टेम्पररी कोड तुम्हाला नको असेल, एक्झिक्युशन तुम्हाला करायचं जर नसेल टेम्पररी कोडचं, तर तुम्ही काय करू शकता, त्या लाईन तुम्ही त्याला कमेंट करून ठेवू शकता. बरोबर, त्या लाईन काय करू शकता, तुम्ही कमेंट करून ठेवू शकता. इथे लक्षात घ्या. इथं आता मी काय केलं, C = A + B केलं. इथं C = मल्टिप्लाय केलं A + B आणि C = काय केलं, A - B केलं. सुरुवातीला काय होईल, सीचं काय होईल, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, सीमध्ये जाऊन स्टोअर होईल, पुन्हा ॲडिशन होईल आणि त्या सीमध्ये व्हॅल्यू काय होईल, रिप्लेस होईल. आणि पुन्हा त्याचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन. आणि फायनली काय दाखवलं त्यानं, सबस्ट्रॅक्शन दाखवलं. इथं बघा आपल्याला माहिती व्हेरिएबल कसं काम करायचं. इथे याचं ॲडिशन कसं येईल सांगतो तुम्हाला. आउटपुट काय येईल, मी जर इथं 5 आणि 5 जर व्हॅल्यू दिली, 5 आणि 5 जर व्हॅल्यू दिली तर काय होईल ते बघा. याचं आपण आउटपुट बघूया. मी जर या 5 आणि 5 जर व्हॅल्यू दिली तर याचं आउटपुट कसं येते आपण एक्सप्लेन करूया. काय होते इथं बघूया. समजा युजरनं काय दिली व्हॅल्यू काय केली, एमध्ये काय केली, 5 नावाची व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू स्टोअर केली. तर ए बरोबर, A = 5 स्टोअर केलं. आणि बीमध्ये पण काय केलं, बीमध्ये 5 स्टोअर केलं. बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे काय होतं, आपण बॅकग्राऊंडला प्रोसेस काय होणार, सुरुवातीला ए नावाचं व्हेरिएबल तयार होईल. तर ए नावाचं व्हेरिएबल तयार झालं. युजरनं जे इनपुट टाकले त्याच्यामध्ये एमध्ये 5 जाऊन स्टोअर झालं. नंतर काय होईल, बी नावाचं व्हेरिएबल तयार होईल. बीमध्ये 5 जाऊन व्हॅल्यू स्टोअर झाली. बरोबर. नंतर काय नंतर त्या व्हॅल्यू मग प्रिंट होतील. प्रिंट झाल्या, इथं प्रिंट होतील. मग ते प्रिंट आपण आउटपुटच्या इकडे स्क्रीन करू. मग इथं काहीतरी 5 व्हॅल्यू प्रिंट होईल. इथे काहीतरी 5 व्हॅल्यू प्रिंट झाली. नंतर काय केलं आपण, इथं C मग C नावाचं व्हेरिएबल तयार होईल. मग काय होईल, C नावाचं व्हेरिएबल तयार होईल. C नावाचं व्हेरिएबल, याला C नावाचं पडायला याच्यामध्ये. मग इथं काय करायला त्यानं, इथं व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन काय आलं, तर A × B. म्हणजे काय केलं, Aची व्हॅल्यू घेईल, इथं Aची व्हॅल्यू घेईल, नंतर Bची व्हॅल्यू घेईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन व्हायच्यामध्ये 5 × 5 = 25, म्हणजे याच्यामध्ये स्टोअर होईल. 5 × 5 = 25 स्टोअर झालं. मग काय आलं, ते खालच्या लाईनला येईल इथं. मग काय झालं, मग त्याला मग काय भेटलं इथं, ते मल्टिप्लिकेशन जाईल. तिथं काय भेटणार त्याला, इथं मल्टिप्लिकेशन जाऊन तिथं काय इथं येईल, समजा त्याला ॲडिशन. मग काय होईल, आता ते सीची व्हॅल्यू अगोदरची व्हॅल्यू जाईल. मग 5 + 5 काय येईल, तर 10 येईल. मग इथं 10 स्टोअर होईल. बरोबर. मग नंतर काय झालं, नंतर आणखी त्याचं 10चं जागी नंतर थर्ड लाईनला इथं येईल. इथं आल्यानंतर काय झालं, त्याला इथं आल्यानंतर दिसायला A - B दिसायला त्याला इथं आल्यानंतर. मग A - B दिल्यानंतर काय करायला त्यानं, ते मग त्याचं ते मल्टिप्लिकेशन जाईल. इथं मल्टिप्लिकेशन इथं काय, इथं मायनस ऑपरेटर येईल. 5 - 5 इथं काय 0. आणि शेवटी काय करावं, शेवटी इथं काय करावं, प्रिंट C करावं. प्रिंट C केलं म्हणजे सीची जी करंट व्हॅल्यू आहे, सीमध्ये काय दिला 0 आहे. मग इथं काय प्रिंट होईल, 0. बघू आपल्याला रन करून. इथे मी आउटपुट बघा, इथं माझं आउटपुट दिसायला इथं थोडंसं खाली घाला मला. एंटर नंबर, 5 नंबर एंटर केला, ते एमध्ये जाऊन स्टोअर झाला. 5 नंबर एंटर केला, बीमध्ये स्टोअर झालं. मग शेवटी काय झालं, त्याचं
आणि व्हेरिएबल म्हणजे शेवटी जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू इथं प्रिंट होणार. का होणार? कारण ती व्हॅल्यू याच्या व्हॅल्यू काय रिप्लेस व्हायला, याच्या व्हॅल्यू रिप्लेस व्हायला. आता बघा मी करायला लिहायला लक्षामध्ये मला काय वाटलं की ते ॲडिशन भेटलं. मला काय वाटलं आता की बाबा की याचं मल्टिप्लिकेशन हे सबस्ट्रॅक्शन होऊ नये, याचं काहीच होऊ नये, मला नको आहे लाईन. एक लाईन जर कमेंट करायचं असेल तर मी काय यूज केलं, हॅश यूज केला. आणि जर मल्टिपल लाईन जर मला कमेंट करायची असतील, मल्टिपल लाईन जर कमेंट करायचं असेल मी काय यूज करणार, ट्रिपल कोट. इथे मी हे काय करणार, 1 सिंगल कोट 3दा यूज करायचं, 1 2 3 आणि प्लस हे मला काय करायचं इथं काय करणार इथं मी 1 2 3. म्हणजे आता बघा ॲट अ टाईम म्हणजे त्या वरच्या प्रिंट ए प्रिंट बी सी इक्वल्स टू ए मल्टिप्लिकेशन बी आणि सी इक्वल्स टू ए मायनस बी हे सगळे काय झाले, सगळे काय झाले, सगळे कमेंट झालेत. कमेंट झाले म्हणजे काय होणार की त्याचं आउटपुट काही येणार नाही, त्याचं आउटपुट काही येणार नाही, लक्षात घ्या. त्याचं कुठल्याही प्रकारे त्याचं आउटपुट येणार नाही, कुठल्याही प्रकारे इथं आउटपुट येणार नाही. आज मी तर याला जर रन केलं, मी आता इथे जर रन केलेलं रन मॉडेल 5 जर केलं आपण काय करणार इथं एंटर नंबर जर केला मी इथं एंटर नंबर करणार 5 करणार किंवा 6 केला मी इथं 8 केला आणि इथे काय आलं माझं 6 - 8 - 2. हे आता प्रिंट झालं की जसं दरवेळेस पी आणि बीची व्हॅल्यू प्रिंट होऊ लागली, हे प्रिंट झालं. हे सगळं काय झालं, कमेंट झालं. कमेंट केलेला हा कोड एक्झिक्यूट होत नसतो, दिसायला तिथं दिसेल ते, पण ते एक्झिक्यूट होत नसतो, तो कोड. याला आमचं कमेंट. एक लाईन जर कमेंट करायचं असेल तर काय यूज करणार तुम्ही, हॅश यूज करणार. मल्टी लाईन कमेंट करायचे असतील तर काय यूज करणार तुम्ही, ट्रिपल कोड यूज करणार. कमेंट कधी यूज करायचं जर तुम्हाला तो कोड नको असेल टेम्पररी, बरोबर. आणि मला नंतर वाटलं तर यूज करायचं, मला वाटलं तर कमेंट झाला, मला काय करायचं नंतर मला याची ए आणि बीची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आणि ते मल्टिप्लिकेशन मला डिस्प्ले झालं पाहिजे. मग काय करणार या कोडला, मी डिलीट केलं तर पुन्हा भेटणार नाही कोड, कट केला तर. पण असं कमेंट केलं तर मला कोड नंतर भेटू शकतो. म्हणून कमेंट हा प्रकार मोस्टली तुम्ही याच्यामध्ये कंपनीमध्ये यूज करता, बरोबर. 7 आणि 8. आणि कंपनीमध्ये कसं काम होतं, कंपनीमध्ये तुम्ही एकटा प्रोग्राम करून तुम्ही एकटे यूज करत नसतात. त्याच्यामध्ये कसं होतं, त्याच्यामध्ये तुमचे कलिग्स यूज करत असतात तुमचा प्रोग्राम. तर मग त्यांना कधी त्यांना मग ती ब्लॉक ऑफ कोड एक्सप्लेन करावं लागतं. ब्लॉक ऑफ कोड एक्सप्लेन करण्यासाठी कमेंट्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता मला पुढच्याला सांगायचं, हा जर प्रोग्राम मला एखादा फॉरवर्ड जर करायचा असेल तर मला सांगायचं बाबा की ए आणि बीमध्ये काय व्हायला, बरं. ए आणि बीमध्ये काय व्हायला मला सांगायचं, म्हणजे आपण एक्सप्लेनेशन देतो. इट विल टेक नंबर फ्रॉम युजर, नंबर फ्रॉम युजर असं जर म्हणलं आपण, म्हणजे काय लाईन वाचलं वाटलं तर मला कळालं बाबा की इथं काय आहे. ती लाईन एक्झिक्यूट होणार नाही, त्याचा काही आउटपुटवर काहीच फरक पडणार नाही, पण ती लाईन इथं राहणार आणि ही लाईन प्रोग्रामरला हेल्प करते. म्हणजे समजा हा जर प्रोग्राम दुसऱ्या कोणाला जर दिलात तुम्ही तुमच्या कलीगला, तर त्याला ती प्रोग्राम बघल्या पहिला कळते बाबा की ह्या लाईनचं काम काय. मग कमेंट त्यासाठी यूज करत असतात. कमेंट कशासाठी यूज करतात, मग काहीतरी एक्सप्लेनेशन देण्यासाठी किंवा टेम्पररी कोड जर मला नको असेल तर तो कमेंट करून ठेवण्यासाठी. इट विल टेक नंबर फ्रॉम युजर अँड स्टोर इन ए. झालं, हे झालं. तसंच मग इथे कशामध्ये काढलं, हे बीमध्ये स्टोर क्लास. म्हणजे ती लाईन बघल्या पहिला तुम्हाला कळून जाईल बाबा प्रोग्राम तुम्हाला कमेंट कशासाठी असतात. तुम्ही मग सिंगल लाईन कमेंट यूज करू शकता. मल्टी लाईन कमेंटसाठी काय करायचं, मल्टिपल लाईन कमेंट करायचं. जिथून लाईन कमेंट करायची त्या लाईनपासून सुरुवात करायची. 1 2 3 सिंगल कोड यूज करायचे आणि कुठपर्यंत करायचे असेल तुम्हाला तर 1 2 3 इथपर्यंत करायचे. म्हणजे ह्या 3 लाईन काय झाल्या, ह्या 3 लाईन कमेंट झाल्या. अशा तुम्ही किती लाईन एका लाईन कमेंट करू शकता. याला म्हणतात कमेंटचा यूज काय, तर मग कमेंटचा यूज टेम्पररी तुम्हाला कोडचा एक्झिक्यूट करायचा नसेल तर इथे झालं असं. क्लिअर, हे झालं कमेंट. हे काय होतं, कमेंट होतं. नंतर आता काय करू आपण, कंट्रोल हे झालं कमेंट. आता ते कमेंटचा यूज झाला. आपण इनपुट कसं घ्यायचं ते बघितलं, टाईप कास्टिंग काय असते ते बघितलं. तर कमेंटच्या नंतर आपण पार्ट बघणार आहोत. कमेंटच्या नंतर आपण पार्ट बघणार आहोत की कंडिशनल स्टेटमेंट्स. नेक्स्ट पार्ट काय बघणार आहोत आपण, कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट्स काय असतात, हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या सी मधला. तर कुठल्याही पायथन लँग्वेजमधला, कुठल्याही प्रोग्राम लँग्वेजमधला, सीची जे काही बेसिक लँग्वेज आहे, कंडिशनल स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहे. ते आपण बघूया. कंडिशनल स्टेटमेंट्स कंडिशनल स्टेटमेंट्स हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. एक पार्ट का महत्त्वाचा आहे आपण बघूया की डे टू डे लाईफमध्ये कंडिशनल्स हे खूप महत्त्वाचे असतात. कंडिशन्स ह्या खूप महत्त्वाच्या असतात. का महत्त्वाच्या असतात
कारण आता आपण डिसिजन घेतो, आपण जे डे टू लाईफमध्ये डिसिजन घेतो ते कंडिशनवर बेस डिसिजन घेत असतो. आता फॉर एक्झाम्पल मी काय करेल की बाबा की आज संडे आहे का, आज संडे असेल तर क्लासला जायचं नाही का. जर तर आलं इथं, जर तुमचं एज 18च्या वर असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही वोटिंग करू शकता. जर तुमचं एज 18च्या वर असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स भेटू शकतं. जर नंबर हा दोन्ही डिवाईड होत असेल तर, बरोबर, नंबर हा जर समजा दोन्ही डिवाईड जर होत असेल पूर्णपणे आणि याचं समजा याचं रिमाइंडर 0 होत असेल तर दोन्ही डिवाईड, मग हा नंबर काय झाला, हा नंबर झाला इव्हन. जर तर आलं इथं, बरोबर. जर तुमचं एज 18च्या वर असेल, तर तुम्ही वोटिंग करू शकता. जर तुमचं एज 18च्या वर असेल तर, या लक्षामध्ये. आणि जर तुमचं एज 18च्या वर असेल तुम्ही काय करू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स. जर तुमचे मार्क जर तुमचे ग्रेटर दॅन 35 किंवा 820 असतील, समजा आपण 10वीला जर बघितले, जर तुमचे मार्क्स ग्रेटर दॅन 35 असतील तर तुम्ही काय नसणार, पास. जर आणि तर आले तर जर तर. मग असे जर तर हँडल करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय असतात, अशा जर हँडल करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये असतात कंडिशनल स्टेटमेंट्स. तुम्ही मग काय करू शकता, तुम्ही कंडिशन चेक करू शकता. बाबा जी कंडिशन ट्रू असेल तर ते ट्रूवाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि फॉल्स असेल तर फॉल्सवाला एक्झिक्यूट होईल. मग कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय येणार, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये येणार इफ, सिम्पल इफ, नंतर काय येणार, नंतर येणार इफ एल्स, नंतर काय इफ एल्स येईल, बरोबर. नंतर काय इफ एलिफ येईल, इफच्या नंतर एलिफ येईल. म्हणजे आपण सगळं बघणार आहोत, आपण याचे प्रोग्राम बघणार आहोत. इफ एल्स काय, इफ एल्स आणि इफ एलिफ काय ते पण बघणार आहोत. क्लिअर. आता आपण काय केलं इथं, आता सिम्पल प्रोग्राम करू लागलो. ॲडिशन करणं, सबस्ट्रॅक्शन करणं, मल्टिप्लिकेशन करणं हे तुम्हाला करून बघायचं. हे जो कोण नंबर घ्यायचे ती मी तुम्हाला असाइनमेंट जी टाकली ग्रुपवर, त्या असाइनमेंटच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बाबा की तुम्हाला कुठल्या प्रकारे तुम्हाला असाइनमेंट्स करायचे, तुम्हाला कुठले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला सांगायचं सगळं. क्लिअर. मग ती असाइनमेंट तुम्हाला प्रत्येकाला ते सॉल्व्ह करायची. म्हणजे तुम्ही इनपुट घ्यायचं युजर करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन परफॉर्म करायचे. क्लिअर. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचं नोटपॅडमध्ये मला काय करायचं, प्रोग्राम करायचा. असा काय प्रोग्राम करायचा, मला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं. एरिया ऑफ सर्कल मला कॅल्क्युलेट करायचं. मी असं जर म्हणलं की इथं काय केलं, मी आता कमेंटमध्ये लिहितो ते. कमेंट मला माहिती मला प्रोग्राम करायचं. राईट अ प्रोग्राम, तुला शॉर्ट फॉर्म लिहितो वॅप डॉट WA डॉट, म्हणजे काय, राईट अ प्रोग्राम वॅप टू write a program to print area of circle of given radius by the user, म्हणजे युजर काय करेल, तुम्हाला काय करेल, त्याचं रेडियस देईल आणि तुम्हाला रेडियसचा यूज करून काय करायचं, तुम्हाला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं. एरिया ऑफ सर्कल तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे ते. सिम्पल एरिया ऑफ सर्कल तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे ते, पाय आर स्क्वेअर. आपण जर रेडियसचा बघितला इथं, एरिया ऑफ सर्कल मला कॅल्क्युलेट करायचा, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय द्यायचा, पाय आर स्क्वेअर. हे काय, एरिया ऑफ सर्कलचा मला काय करता येते, हे फॉर्म्युला माझा सर्कलचा. एरिया ऑफ सर्कलचा काय फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे बाबा की पायची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, पायची व्हॅल्यू 3.14, बरोबर. आणि जे काही रेडियस देईल त्या रेडियससोबत त्याला काय करायचं, मल्टिप्लाय. आता बघा इथं काय नाही, म्हणजे इथं काय असते, मल्टिप्लिकेशन असते. म्हणजे मला अगोदर त्या रेडियसचा काय करायचं, त्या रेडियसचा अगोदर स्क्वेअर काढायचा. स्क्वेअर काढून त्याला आणखी मल्टिप्लाय करायचं माझ्या ह्याच्यासोबत, पायसोबत. आणि पायची व्हॅल्यू काय असते, पायची व्हॅल्यू फिक्स असते. आता मला प्रोग्राम करायचा पायथनमध्ये, बरोबर. मग पायची व्हॅल्यू फिक्स आहे तर मी काय करेल, पाय नावाचं व्हेरिएबल घेईल. त्याला नाव काय मध्ये मी दिलं, नाव पाय देतो, त्याची व्हेरिएबल काय व्हॅल्यू 3.14 ठेवली, बरोबर. मग आता मला काय करायचं, युजर इनपुट घ्यायचं. मला युजर इनपुट काय घ्यायचं, फक्त रेडियसच घ्यायचं, बाकी काही घ्यायची गरज नाही मला. आणि रेडियसचं काय नंतर स्क्वेअर काढायचा. इथे काय करतो, एक मिनिट, इथे काय करतो, मग आता आर नावाचं व्हेरिएबल घेतो आणि मला ते रेडियस कशाचा फॉर्मॅट राहते, माझा रेडियस राहील फ्लोटमध्ये, ते इंटिजरमध्ये राहील का ते, मग फ्लोटमध्ये त्याला कन्वर्ट करतो लगेच की म्हणजे तो रेडियस जास्त मी काय इनपुट, ते जो इनपुट घेईल आणि त्या लगेच रेडियसला कशामध्ये, ते मध्ये माझा रेडियस हे पॉईंटच्या याच्यामध्ये पण राहू शकतो, 2.5 3.5 असा पण राहू शकतो.
इनपुट माझी स्पेलिंग चुकली इथं. इनपुट काय करणार युजरला इथं म्हणणार बाबा की एंटर रेडियस. एंटर रेडियस म्हणजे युजरनं दिलेला रेडियसचा काय झाला पाहिजे, त्याचं एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट झाला पाहिजे. एंटर रेडियस. एंटर रेडियस टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल म्हणजे तुम्ही काय करा तुम्ही रेडियस टाका. रेडियस टाकून कशामध्ये स्टोर होईल, आरमध्ये. बरोबर. युजरनं जे काही रेडियस देईल त्याला काय कराल, त्यामध्ये ते रेडियस घेईल, त्याला फ्लोटमध्ये कन्वर्ट कराल. फ्लोटमध्ये कन्वर्ट करून कशामध्ये स्टोअर कराल, ते आरमध्ये स्टोअर कराल. फ्लोटमध्ये काय स्टोअर कराल ते, कारण माझं रेडियस हे कधी कधी फ्लोटमध्ये पण राहू शकतं. माझं रेडियस हे कधी कधी फ्लोटमध्ये पण राहू शकतं. त्यामुळं मी काय कराल, त्याला ते फ्लोटमध्ये स्टोअर कराल. त्या नंतर मी काय करणार इथं, आता काय कराल, आता नुसतं मला काय करायचं, माझा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर आहे. म्हणजे मला आरचा काय पाहिजे, आरचा मला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. आरचा स्क्वेअर पाहिजे मला, काय पाहिजे, आरचा स्क्वेअर पाहिजे. म्हणजे काय करायला मला, आर इक्वल्स टू आर इंटू आर. आर इंटू आर म्हणजे काय करणार, त्या जी काय व्हॅल्यू टाकाल ते त्याचं काय होईल, स्क्वेअर होईल. आणि कशामध्ये स्टोअर होईल, तुमच्या आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये. इथं बघूया. मग मी काय करतो, आर इक्वल्स टू आर इंटू आर. स्वतःला जर मल्टिप्लाय जर केलं मी, तर ते काय झालं माझा, ते माझं झाला रेडियसचा स्क्वेअर. मग आता मला एरिया काढायचं, मी एरिया नावाचं हे करतो, व्हेरिएबल कॅल्क्युलेट करतो. नंतर काय करतो, पाय इंटू आर या लक्षामध्ये. आणि आता मी काय केलं, प्रिंट. मला तर काय म्हणजे फायनल आउटपुट कशामध्ये स्टोअर आहे, फायनल आउटपुट स्टोअर आहे माझा एरियामध्ये. मी प्रिंट करेल एरिया नावाचं व्हेरिएबल. इथं बघा, मला पायची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट हीच राहते, इथं चेंज होणार नाही, कॉन्स्टंट हीच राहणार. मी इथं पाय यूज केलं. नंतर मी जो इनपुट घेतलं, युजर जो काही इनपुट देईल ते कशामध्ये स्टोअर होईल, तुमच्या व्हेरिएबलमध्ये. इथं बघा, पायच मग काय होईल, बॅकग्राऊंडला काय होईल, पाय नावाचं व्हेरिएबल तयार होईल. त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय स्टोअर झाली, तुमची 3.1.4 झाली. या लाईनला काय होईल, एक मिनिट, ही जो लाईन एक्झिक्यूट होईल, या लाईनला काय होईल, एक पाय नावाचं व्हेरिएबल तयार होईल. त्याच्यामध्ये 3.14 स्टोअर होईल. नंतर इथं येईल. नंतर काय म्हणजे युजर काय म्हणते, एंटर रेडियस मला ती वेट करेल, रेडियस एंटर करायचा. मग तिथे काय होईल, एक आर नावाचं व्हेरिएबल तयार होईल. आर नावाचं व्हेरिएबलमध्ये युजरनं समजा व्हॅल्यू टाकली 2 टाकली. मग ती फ्लोटमध्ये कशी कन्वर्ट होणार, ती व्हॅल्यू अशी दिसणार 2.0. ती व्हॅल्यू काय दिसायली 2.0 इथे दिसेल. मग आरमध्ये काय झालं, स्टोअर इमॅजिन करा की युजरनं 2 टाकले व्हॅल्यू, ते स्टोअर कशी होणार 2.0. पॉईंटमध्ये का स्टोअर व्हायली, कारण ते इथं फ्लोट असल्यामुळे ते डेसिमल पॉईंटमध्ये स्टोअर व्हायली. मग खालच्या लाईनला इथल्या लाईनला आलं, या लाईनला आल्याच्यानंतर काय होईल, आरची व्हॅल्यू इथं आरची व्हॅल्यू काय आहे 2.0, याची काय आहे 2.0. मग 2.0 मल्टिप्लिकेशन काय होईल 4.0 होईल. आणि पुन्हा आपण काय करू, पुन्हा आपण ती जे 4.0 कशामध्ये स्टोअर केली, आरमध्ये करू. म्हणजे ही व्हॅल्यू निघून जाईल, तुमची 2.0 व्हॅल्यू निघून जाईल. याच्यामध्ये काय स्टोअर होईल, याच्यामध्ये स्टोअर होईल 4.0. बरोबर. मग खाली आल्याच्यानंतर काय आलं, आणखीन एक एरिया नावाचं एक आपण काय केलं, व्हेरिएबल तयार केलं एरिया नावाचं. याच्यामध्ये काय करायला, याच्यामध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला, याचं कॅल्क्युलेट करून. आणि हे मल्टिप्लिकेशन कशामध्ये स्टोअर करू आपण, हे मल्टिप्लिकेशन स्टोअर करू आपल्या एरिया नावाच्या त्या व्हेरिएबलमध्ये. इथं रन. तुम्हाला असं कुठला पण फॉर्म्युला, तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ ट्रायंगल, बरोबर, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, असं काही पण तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मी आता काय केलं, एरिया टाकला माझा 2 टाकला, त्याचा माझा आन्सर काय आले 12.56 याला. बरोबर की 4 इंटू जर मी जर तसं जर आन्सर केलं 4.0, इथं बघा 4.0 तिथं चाललं बॅकग्राऊंडला आरमध्ये. आणि याला जर मल्टिप्लाय 3.14ला जर केलं, मी 3.14ला जर केलं, तर माझा आन्सर काय येतं, माझा आन्सर आहे 12. बरोबर. त्याचं एक आहे मल्टिप्लिकेशन. तुम्ही असं कशाचा पण एरिया ऑफ सर्कल तुम्ही काढू शकता या लक्षामध्ये. म्हणजे असे तुम्ही इनपुट युजरकडून म्हणजे तुम्ही कुठलेही पण मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करणार आहात, ते जे असाइनमेंट दिले त्या असाइनमेंटमध्ये तुम्हाला असे भरपूर टाकले, मी ऑपरेशन सांगितले. युजरकडून नंबर घ्यायचे त्याला सांगायचं एरिया ऑफ सर्कल. मी काय 7.8 टाकला. आता 7.8 रेडियस आहे, याचं काय, याचा आन्सर काय 1.91. त्याचा काय एरिया, काय एरिया 151.0376 आहे या लक्षात. आता मी याला मला म्हणायचं बाबा की मला प्रिंट करायचं, अगोदर त्याचं नाव प्रिंट करायचं, एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू असं प्रिंट करायचं. मग काय करायचं, मला इथं करता येईल, लिहिता येते, असं लिहिता येते एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू आता 2 मला हे एकत्र डिस्प्ले करायचं प्रिंटमध्ये. तुम्हाला काय द्यायचं, मला द्यायचा कॉमा. मग काय करेल, हे आता स्ट्रिंग आहे, हे तर ॲज इट इज डिस्प्ले होईल. आणि याचं काय लिहायचं की एरिया ऑफ त्या सर्कलची काय व्हॅल्यू डिस्प्ले होईल, दोन्ही एकत्र डिस्प्ले एकाच लाईनमध्ये, असं मला करता येतं. मग तुम्ही असं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तुम्ही करणार आहात. मी टाकलं बाबा
5 टाकलं इथं. मग काय आलं त्याचा आन्सर काय आलं, एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू 176.625. तुम्हाला असे आन्सर काढता आले पाहिजे. बरं, याच्यामध्ये इनपुट कसं यूज करायचं, टाईप कास्टिंग कशी यूज करायची, आपण कसं काम करायचं, यामध्ये तुम्हाला ते असाइनमेंट दिली. ती असाइनमेंट पूर्णच्या पूर्ण असाइनमेंट्स कंप्लीट झाली पाहिजे. काय असाइनमेंट अडचण येत असेल तुम्हाला विचारू शकता. मग आपण काय बोललो, आपण बोललो कंडिशनल स्टेटमेंट्स. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल विचारलं तुम्हाला की डे टू डे लाईफमध्ये जशा कंडिशन्स अप्लाय होतात, जसं अप्लाय होतं बाबा की तुमचं एज किती आहे चेक करणार. बरोबर, तुमचं जर एज असेल तर मग तुम्ही लायसन्सला अलाउड आहात की नाहीत, तुम्ही वोटिंगला अलाउड आहात की नाहीत. बरोबर, आजकाल गव्हर्नमेंट लग्नाची पण एज टाकला, तुम्ही लग्नाला एजला तुम्ही अलाउड आहात की नाहीत, किंवा तुमचे मार्क्स तुम्हाला किती पडले, त्याच्यावर तुम्ही फर्स्ट क्लास केलात का डिस्टिंक्शनमध्ये आहात का तुम्ही फेल झालात. हे कशा जर तर जे सिच्युएशन आहे ते आपण रिअल टाईममध्ये फेस करत असतो. मग ह्या जर तर सिच्युएशन आपण ह्याच्या प्रोग्राममध्ये फेस करण्यासाठी आपण काय यूज करतो, आपण यूज करत असतो कंडिशनल स्टेटमेंट्स. आपण काय यूज करत असतो, कंडिशनल स्टेटमेंट्स. बरोबर, आपण यूज करत असतो कंडिशनल स्टेटमेंट्स. आपण काय करतो, कंडिशनल स्टेटमेंट घेतो. आणि कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय काय येतं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये येईल तुमचं इफ. बरोबर, इफ एल्स आणि इफ एलिफ. हे असं इफ ही एलिफ हे काय स्टेटमेंट्स येईल तुमचे, इफ एलिफ. बरोबर, इफ एल्स आणि इफ हे 3 प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट आहेत तुमच्या पायथनमध्ये. इफ एल्स, इफ एलिफ. बरोबर, इफ आणि हे काय एलिफ, हे इफ एलिफ. हे कसं काम करायचं काय नाही आपण बघूया. चला तर आता आपल्याला स्टार्ट करायची कंडिशनल स्टेटमेंट्स. पण बघितलं बाबा कंडिशनल स्टेटमेंट्स का गरजेचे असतात. त्याच्यामध्ये आपण इफ स्टेटमेंट बनवतो. इफ स्टेटमेंट कसं काम करायचं, रिअल टाईम डिसिजन घेण्यासाठी, प्रोग्रामिंगमध्ये पण रिअल टाईम डिसिजन घेण्यासाठी मला कंडिशनल स्टेटमेंटची गरज लागते. बरोबर, त्याच्यामध्ये आपण काय बनवतो, त्याच्यामध्ये इफ. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचं, मला एका युजरला काय करायचं, एक नंबर एंटर करायचा आणि त्याला नंबर सांगायचा बाबा की हा ऑड आहे का इव्हन आहे, ऑड ऑर इव्हन. हा नंबर ऑड आहे का इव्हन आहे ते युजरला सांगायचं. युजर नंबर इनपुट घ्यायचा. मला माहिती इथं मला काय करायचं, मला डिसिजन घ्यावं लागाय की मला युजरून काय करायचं, युजरचं एज घ्यायचं आणि त्याला सांगायचं बाबा तू इलिजिबल फॉर वोटिंग ऑर नॉट, इलिजिबल फॉर वोटिंग ऑर नॉट. इथं यायला, इथं कंडिशन यायला वोटिंग ऑर नॉट. इथं काय घ्यायला मला कंडिशन घ्यावं लागेल, तुम्ही आहात की नाहीत, इव्हन आहे का ऑड आहे, किंवा मी त्याच्याकडून काय घेतलं, त्याच्याकडून मार्क्स घेतले पर्सेंटेज. बरोबर, मग त्याला सांगायचं की पास ऑर फेल, पास आहेस का तू, फेल आहेस ऑर फेल. आणि अशा केसेसमध्ये मला कंडिशनल स्टेटमेंट्स यूज करणं खूप गरजेचे असतात. बरोबर, मग कंडिशनल स्टेटमेंटमध्ये 3 प्रकार दिले आपले पायथन. काय दिले, पहिला इफ दिला, एक इफ एल्स दिला आणि इफ एलिफ दिला. हे तिन्ही पण आपल्याला एकाकडे बघायचे. आता रिझन बघितलं आपण का शिकणार आहोत, अशा वेळेस आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लागतात. आपला युजर इनपुट घ्यायचं तर कळालं, युजर इनपुट घेऊन मला त्याला सांगता आलं पाहिजे की तू दिलेला नंबर ऑड आहे का इव्हन, तू दिलेला नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. अशा वेळेस मला चेक करावं लागतं, मला कंडिशन चेक करावं लागतं. मग त्यासाठी आपण बघणार आहोत कंडिशन स्टेटमेंट्स. आणि कंडिशन स्टेटमेंट बघणार आहोत पहिल्यांदा इफ. बरोबर, सिम्पल इफ म्हणजे सिम्पल इफ कसं काम करते बघा आपण. याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट बघितला होता, कंपॅरिझन ऑपरेटर प्रकार बघितला होता. माहिती आहे आपण याच्या अगोदर काय बघितलं, याच्या अगोदर व्हिडिओमध्ये कंपॅरिझन ऑपरेटर बघितलं होतं आपण. कंपॅरिझन ऑपरेटर कुठले बघितले आपण, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, बरोबर, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू बघितले. आणि त्याचबरोबर बघितले होते आपण दुसरे बघितले होते लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर बघितले होते. लॉजिकल ऑपरेटरमध्ये आपण काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण अँड, ऑर, नॉट. या तिन्ही पण गोष्टी बघितल्या होत्या, अँड, ऑर, नॉट. हे दोन्ही जे आउटपुट, हे जे दोन्ही ऑपरेटर जे आहेत ते आउटपुट कशाच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले, ते दिलेले बुलियन व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये. ते कशामध्ये दिलेले, बुलियन व्हॅल्यू. बरोबर, बुलियन व्हॅल्यू. याचा आउटपुट कसं राहिलं, याचा आउटपुट एक तर ट्रू किंवा फॉल्स. मग आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपल्याला हेच कंपॅरिझन ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर वापरूनच आपल्याला आउटपुट काढायचं. तुम्हाला जर हे कंपॅरिझन ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर क्लिअर असतील तर तुम्हाला इफ एल्स लवकर समजेल.
आणि जे क्लिअर नसतील तर तुम्ही काय करा, पुन्हा एकदा जाऊन तो व्हिडिओ, जुनावाला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये चेक करा बाबा कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिक ऑपरेटर कसं असतात, काय काम करतात, हे सगळं एकदा चेक करा, तुम्हाला लवकर कळेल. या लक्षामध्ये की मग आपल्याला काय करायचं, आपल्याला इथून पुढं बघायचं आहे, सिम्पल इफ बघायचं, त्याच्यामध्ये काय बघायचं, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिक ऑपरेटर कसे यूज करा ते बघायचं. क्लिअर. आता इफ कसं काम करते बघा, इफ आपण इफ बघायचं, इफ कसं लिहायचं म्हणजे याचा बघा सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय असतो, तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमधला काय असतो, फॉर्म्युला टाईपचा असतो सिंटॅक्स. सिंटॅक्स काय आहे इफचा, सिम्पल इफ लिहायचं, इफ वर्ड लिहायचं इफ, बरोबर, स्मॉलमध्ये मधामध्ये कंडिशन, बरोबर. इथं कंडिशन म्हणजे काही राहू शकते, इथं मधामध्ये कंडिशन, कोलन, इथं काय घ्यायचं कोलन, आणि या ब्रॅकेटमध्ये इथंच याचं काय राहील, याचं राहील इफ, तर आपण इफ ब्लॉक, याला काय म्हणतो आपण, इफ ब्लॉक म्हणजे आपण इफ ब्लॉक लक्षात घ्या प्लीज. इफ कंडिशन लिहायची, कोलन द्यायचं, आणि त्याच्या खाली या साईडला, इथे एक्झॅक्ट खाली नाही, इथे या साईड थोडं मधामध्ये जिथं कर्सर जाईल तिथून इफ ब्लॉक लिहायचा. आता काय होते बघा, इथे एक आपण एक्झाम्पल बघूया, इथे कंडिशन लिहिलं आणि इथं काय केलं मी असं, इथे एक्झाम्पल, हे झाली माझं, हे झालं सिंटॅक्स, हे झालं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल बरोबर. जर ही कंडिशन आपण लॉजिकल ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर बघायला शिकलो बाबा, ट्रू काय असते, फॉल्स काय असते. जर ही कंडिशन ट्रू असेल तर आणि तरच हे ब्लॉक एक्झिक्यूट होती, हा एक ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ही कंडिशन ट्रू असेल तर आणि तरच काय होईल, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर ते ब्लॉक काय होईल, स्किप होईल. आणखीन याला काय म्हणतात, याला आणखीन एक वर्ड आहे, कंट्रोल स्टेटमेंट म्हणतात. याला काय म्हणतात आणखी, कंट्रोल स्टेटमेंट. इफ एल्स सिस्टमलाच काय म्हणतात, कंट्रोल स्टेटमेंट म्हणू शकतो, स्टेटमेंट्स. ते कळालं, फ्लो कंट्रोल करायला. आतापर्यंतच्या प्रोग्रामिंगमध्ये काय होतं, याला कंट्रोल स्टेटमेंट काय म्हणतात. आतापर्यंतच्या प्रोग्रामिंगमध्ये काय होतं, आता कंपल्सरी ही पण लाईन एक्झिक्यूट होईल, बरोबर, ही पण लाईन एक्झिक्यूट होईल, ही पण लाईन एक्झिक्यूट, एक मिनिट सॉरी, ही पण लाईन एक्झिक्यूट होईल आणि ही पण लाईन एक्झिक्यूट होईल, नंतर त्याच्यानंतर ही पण लाईन एक्झिक्यूट होईल, नंतर ही पण, बरोबर, आणि नंतर शेवटी ही पण. म्हणजे एकानंतर एक ह्या लाईन काय होते, एकानंतर काय होईल ते एक्झिक्यूट होत जाते, ह्या लाईन एकानंतर काय होतील एक्झिक्यूट होत जाते, बरोबर. आणि प्रोग्राम कसा असा टॉप टू बॉटम आपला असा एक्झिक्यूट होत राहतो. मला वाटतं बाबा एखादी लाईन मला एक्झिक्यूट करायची नाही, मला थोडं थांबवायची, मग त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करतात, कंडिशनल स्टेटमेंट्स यूज करतात. इथं बघूया आपण, इथं मी जो प्रोग्राम आहे माझा इथलावाला, आता ही कंडिशन मी काय मला, जर इफ थोडं हँडरायटिंग माझं घाण येईल याच्या माऊसमुळं, इफ द कंडिशन इज ट्रू, इफ द कंडिशन इज ट्रू, काय कंडिशन जर ट्रू असेल तरच, देन ओनली इफ ब्लॉक, म्हणजे हा वाला ब्लॉक, बरं, हा वाला इफ ब्लॉक एक्झिक्युटेड. या ब्लॉकमध्ये एक स्टेटमेंट राहू शकते, एकापेक्षा जास्त पण राहू शकते, एक ब्लॉक, देन ओनली इफ ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड. जर ते असेल तरच ते होईल, अदरवाईज जर एक्झिक्यूट नसेल किंवा फॉल्स असेल तर अदरवाईज काय होईल ते, अदरवाईज इट विल बी स्किप, इट विल स्किप. बरोबर. जर ट्रू असेल तरच काय होईल ते एक्झिक्यूट होईल, नाहीतर काय होईल ते, नाहीतर ते स्किप होईल. ट्रू असेल तर एक्झिक्यूट, नाहीतर ते स्किप, असं. कधी ट्रू, इफ द कंडिशन इज ट्रू, ही जर कंडिशन ट्रू असेल तरच काय होईल, तरच तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर होणार नाही, बरोबर. हे इथं काय असं इफ कंडिशन त्यामध्ये एक्झाम्पल बघू कन्वर्टमध्ये. इफ मी इथं वरी काय घेतलं, एक ए नावाचं व्हेरिएबल घेतलं, एज नावाचं, आणि एजमध्ये काय टाकलं, 17 टाकलं, एजमध्ये काय टाकलं 17. मी इथं काय करतो, इफ स्मॉलमध्ये इफ कंडिशन काय टाकतो, एज. जर एज तुमचं, आता एक सिम्बॉल कसं ग्रेटर दॅन, जर एज तुमचं ग्रेटर दॅन 18 असेल, बरोबर, जर तुमचं एज ग्रेटर दॅन 18 असेल तर इथं लिहायचं प्रिंट यू कॅन वोट, बरोबर. मी काय लिहायचं इथं, यू कॅन वोट, इथं सॉरी हे डबल कोटमध्ये, बरोबर. मग काय युजर इथं काय झालं, एजमध्ये व्हॅल्यू जाईल, एक एज नावाचं व्हेरिएबल तयार होईल, त्याच्यामध्ये चेक करायला बाबा की एज काय, एज 18च्या वर जर असेल तरच काय करायचं, तरच प्रिंट करायचं यू कॅन वॉच. आता ही जर कंडिशन ट्रू असेल, आता जर ट्रू असेल तरच हा ब्लॉक काय एक्झिक्यूट होईल, नाही तर होणार नाही. आता इथं बघा, आता काय केलं मी, तर इफमध्ये एज ठेवलं,
जर ते एज जर याचं एज जर 18च्या वर असेल तरच एक्झिक्यूट होईल. पण आपल्या या केसमध्ये काय, या केसमध्ये त्याचं एज काय दिलं इथं आपण 17 दिलं, म्हणजे ही कंडिशन ट्रू होईल का, ही कंडिशन ट्रू होणार नाही. एज काय 17, म्हणजे त्याचं 17 18पेक्षा मोठा आहे का, तर नाही आहे, म्हणजे ही लाईन तुमची एक्झिक्यूट होणार नाही. तुम्ही काय कराल, तुम्ही मग तर बाहेर लूपच्या त्या कंडिशन स्टेटमेंटच्या बाहेर पडून जी काय बाहेरचं स्टेटमेंट आहे ते प्रिंट होईल. याचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. एक लक्षात घ्या की या इफ स्टेटमेंटचा, या इफ स्टेटमेंट याला म्हणतो कंडिशनचा, फक्त या इफच्या ब्लॉकवर इफेक्ट पडत असतो. याच्या अगोदरचे स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होतील आणि याच्यानंतरचे पण स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील बाय डिफॉल्ट. जर हे ट्रू असेल तरी काय घेणं नाही, ट्रू नसेल तरी काय घेणं. फक्त जर या कंडिशनचा जो इफेक्ट आहे तो फक्त या इफच्या ब्लॉकवर होईल, बाकीच्या स्टेटमेंट्सवर याचा परिणाम पडणार नाही. बाकीच्या स्टेटमेंटचा परिणाम पडणार नाही. मग हे जे याच्या खालचे जे स्टेटमेंट्स आहेत ब्लॉकच्या बाहेरचे, ते स्टेटमेंट्स काय असतील, इफच्या ब्लॉकच्या बाहेर असतील आणि मग ते काय होतील, ते प्रिंट होणार नाहीत. ते म्हणजे ते प्रिंट होतील, त्यांना काही घेणं नाही बाकीचे स्टेटमेंट्स. चला आपण एक एक्झाम्पल बघूया आपण इथं, आणि ते एक्झाम्पल मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. मी काय कंट्रोल एन, एक एज नावाचं व्हेरिएबल घेतो, त्याच्यामध्ये काय ठेवतो, सध्याची व्हॅल्यू ठेवली मी ठेवली 17, एक ठेवतो 17 ठेवतो. इथं काय करतो, प्रिंट हाय, पण दाखवण्यासाठी की प्रिंट हाय, फक्त प्रिंट हाय असं काहीतरी प्रिंट केलं हाय. इथे कंडिशन चेक कराल, इफ काय करणार, एज इज ग्रेटर दॅन 17, तर एज 17च्या वर असेल तरच, म्हणजे पुढं काय लावायचं, पुढं लावायचं कोलन, आणि इफ अशाला असंच लावायचं, एज आणि इफ असं. आणि आता लक्ष द्या, इथं थोडं केअरफुल लक्ष द्यायचं, याचे कर्सर जे ब्लिंक कराल, मी एंटर केल्याच्यानंतर कुठं जाते बघा, एंटर केल्याच्यानंतर कुठं जाते, तिथंच झाले. मग जिथं कर्सर झालं तिथूनच टाईप करायला स्टार्ट करा. जिथं कर्सर गेलं तिथूनच त्याला काय करा, त्याला आपण ब्लॉक म्हणतो. त्याला इथं काय पायथनचा ब्लॉक आहे, जिथं कर्सर गेलं तिथूनच स्टार्ट करा टाईप करायला. प्रिंट यू कॅन ओट बरोबर, ही एक लाईन एक्झिक्यूट होईल बरोबर. प्रिंट यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स ऑल्सो, यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स, you can apply for driving license बरोबर. आता हे हिच्या दोन लाईन आहेत, ह्या ज्या लाईन, हे जे ब्लॉक दिसायला, हे जो ब्लॉक आहे हा, जो या अलाइनमेंटचा जो ब्लॉक असेल तो कुठला ब्लॉक असेल, तो ब्लॉक असेल तुमच्या इफच्या. जसं मी या ब्लॉकच्या बाहेर आलो, जसं मी या अलाइनमेंटच्या थोडा पाठीमागे मी काय आलो, मी याच्या काय आलो, इफ स्टेटमेंटच्या बाहेर आलो. प्रिंट हॅलो लक्षामध्ये. आणि हे खूप महत्त्वाचं, याला म्हणतात इंडेंटेशन. याला काय म्हणतात, इंडेंटेशन. पायथनमध्ये इंडेंटेशन नावाचा पण एरर पण आहे पायथनमध्ये बरोबर. आता इथं बघा, जर ही कंडिशन ट्रू असेल, आता इथं मी समजा नॉर्मल याच्यामध्ये बघायचं कसं, मी इथं जसं एंटर प्रेस केलं तरी माझं कर्सर कुठं ब्लिंक करणार, त्या कॉर्नरला ब्लिंक करणार. आणि जिथून ते कर्सर ब्लिंक कराल तिथूनच तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही जर ते इकडे तिकडे लाईन लिहिली तर तिथं येतो एरर. त्याच्या कर्सर जिथून ब्लिंक कराल तिथून लिहायला स्टार्ट करा बरोबर. आणि तुम्हाला त्या ब्लॉकच्या बाहेर याचाच बॅक स्पेस प्रेस करा. इथे लक्षात की मी काय केलं, स्पेस दिला इथे, कसं मुद्दा म्हणून काय केलं, स्पेस दिला, प्रिंट दिला इथं, हा केला इथं. तुम्हाला एक एक्स्ट्रा स्पेस पण इथं टाकता येत नाही, तुम्हाला इथं एक्स्ट्रा स्पेस पण टाकता येत नाहीत. इथं रन केला, इथं बघा रन केलं मॉड्यूल टेस्ट काय होतं, सेव्ह करण्याचा टेस्ट इफ नावाने. इथे काय आलं, अनएक्सपेक्टेड इंडियन एरर. बघा इथं आलं लक्षामध्ये, रन केल्याच्यानंतर काय आलं इथं, व्हायला का ते, तुम्ही असा एक्स्ट्रा स्पेस पण पायथनमध्ये टाकू शकत नाही. त्याला म्हणतात इंडेंटेशन एरर बरोबर. त्याला काय म्हणतात, इंडेंट एरर. जिथं कर्सर आहे तिथं काय, तिथून तुम्हाला स्टार्ट करू लागलं, जसं की त्याला काय म्हणतात, इंडेंट एरर. म्हणून तुम्हाला अलाइनमेंट्स हे खूप केअरफुली चेक करावं लागतात पायथनमध्ये, त्याला म्हणतात इंडेंट एरर. बाकीच्या ह्याच्यामध्ये ब्लॉक कसा होता, बाकीच्या लँग्वेज ब्लॉकसाठी काय यूज करतात, कर्ली ब्रॅकेट यूज करत असतात. सीमध्ये, जावामध्ये, C++मध्ये बरोबर, खूप बऱ्याचशा लँग्वेजमध्ये ब्लॉक यूज करतात, कर्ली ब्रॅकेट यूज करतात. पण इथे कर्ली ब्रॅकेट यूज करतात, इथं काय यूज करतात, इथे यूज करतात कोलन. इथे काय यूज करतील, इथे काय यूज करतात, अलाइनमेंट यूज करतात. इथे काय यूज करतात, इथे यूज करतात अलाइनमेंट, याचा डॉट यूज करतात बरोबर. आता ह्या जर अलाइनमेंट, आता हे जे आहे, आता हे जे स्टेटमेंट्स आहेत इथं, हे जे स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळे याच्या अलाइनमेंटला आहेत नाही, टॅब देऊन इथं समोर गेलेत नाही, तर मग हा कुणाचा ब्लॉक झाला, हे जे स्टेटमेंट आहे याचा ब्लॉक झाला. दोन्ही पण स्टेटमेंट कुणाचं झाले, या इफच्या ब्लॉकमध्ये आहेत. आणि हे याच्या बाहेरच्या ह्याच्या म्हणजे या ब्लॉकच्या बाहेर जे असते, या ब्लॉकच्या जे बाहेर असते ते इफच्या बाहेर असते, या लक्षामध्ये. म्हणजे हे सगळे स्टेटमेंट, हे दोन्ही पण स्टेटमेंट काय इफच्या ब्लॉकमध्ये. आता बघूया की आपण एक्झिक्युशन कसं होतं.
काय झालं, काय काय होईल तर आपण एक्झिक्युशन चेक करू. इथं काय मी एज काय ठेवलं, एक एज नावाचा एक व्हेरिएबल तयार होईल तुमच्या मेमरीमध्ये 17मध्ये. बरोबर. तिथं काय 17 याच्यामध्ये व्हॅल्यू काय झाली 17 नावाची व्हॅल्यू स्टोअर होईल. झाली 17 व्हॅल्यू स्टोअर झाल्याच्या नंतर 17 व्हॅल्यू स्टोअर झाल्याच्या नंतर काय होईल, हाय प्रिंट होईल. बरोबर. इकडेच मग मी आउटपुट दिली तर काय इथं प्रिंट होईल, तुमचं हाय प्रिंट होईल. आता या स्टेटमेंटला या इफचं काही देणं घेणं नाही, ते अगोदर प्रिंट होणार त्याला. बरोबर. ते हाय प्रिंट झालं. हाय प्रिंट झाल्याच्या नंतर काय आले ते आता चेक करायला बाबा की एजमध्येच किती, 17 नाही मला इथं 18 पाहिजे होतं. सॉरी इथं माझा एज माझ्या 18च्या वर आहे का. आता काय आहे इथं एज तर माझा 18च्या वर नाही, एजमध्ये व्हॅल्यू काय 17 आहे. म्हणजे ही काय कंडिशन होईल, ही कंडिशन होईल फॉल्स. मग कंडिशन फॉल्स झाल्यामुळे कंट्रोल जे आहे ते काय करेल, ह्या दोन लाईनला एक्झिक्यूट करणारच नाही. या 2 लाईनला एक्झिक्यूट करणारच नाही. डायरेक्ट काय प्रिंट करेल, ते डायरेक्ट हॅलो प्रिंट करेल. बघू आपण रन करून. इथे रन केलं मी, काय प्रिंट झालं, हाय हॅलो प्रिंट झालं. ते ग्रेटर दॅन लेस दॅन काय प्रिंट झालं का, ते यू कॅन नोट वगैरे काहीच प्रिंट झालं बघायचं. का झालं आहे, कारण आपल्या एज आपण कंडिशन काय दिली की तुमचं एज कितीच्या वर पाहिजे, इथं 18च्या वर पाहिजे. इथं मी 18च्या वर पाहिजे, तरच माझं काय होईल, तरच माझं ते एक्झिक्युशन होईल, नाहीतर होणार नाही. ही जर कंडिशन ट्रू व्हायला तर ही कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. कारण एजमध्ये जर आपण तर बघलं, आपण मी काय टाकलं 17 टाकलं इथं एजमध्ये काय लिहिलं 17 आली. 17 इज ग्रेटर दॅन 18 आणि एजची व्हॅल्यू काय ठेवली आपण, जर 18वर असेल इथं काय लिहिता येईल, फॉल्स. फॉल्स आल्यामुळे काय झालं, ते फॉल्स कंडिशन फॉल्स पाहिली, ते काय प्रिंट होणार नाही. आता मी काय करतो, याचं एज काय करतो, याचं एज करतो 27. आता काय केलं एज मी, याचं एज काय केलं 27. आता बघा, आणि मग इथं काय झालं, ह्या हॅलोला काय परिणाम पडेल का, कारण हॅलो कोणाच्या इफच्या बाहेर आहे, हायला पण काय परिणाम होणार नाही त्याचा. ही कंडिशन ट्रू असो फॉल्स असो, हे दोन्ही पण स्टेटमेंट हे दोन्ही पण स्टेटमेंट काय त्या ब्लॉकच्या बाहेर आहेत. हे दोन्ही पण स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. फक्त फरक कोणाला पडेल, ह्या 2 स्टेटमेंटला इथल्या, मग ह्या ब्लॉकला स्टेटमेंटचा फरक पडेल. याच्या व्हॅल्यूचा फरक कोणाला पडेल, ह्या 2 स्टेटमेंट्सला. बाकी याच्या बाहेरच्या स्टेटमेंट्सला काही फरक पडणार नाही. जर ही कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, हे 2 एक्झिक्यूट होतील. जर ही कंडिशन फॉल्स असेल तर ती एक्झिक्यूट होणार नाही. थोडं खाली व्हॅल्यू 17 असताना काय होईल, कंडिशन फॉल्स होऊ लागली, म्हणून ही स्टेटमेंट काय झालं, एक्झिक्यूट झालं नाही. पण आता मी काय केलं, त्याची व्हॅल्यू काय केली 27. इथं बघूया 27 इज ग्रेटर दॅन 18 आहे का, इथं चेक करून 27 इज ग्रेटर दॅन 18ला काय म्हणते बघूया आपण. काय म्हणाले, ट्रू म्हणाले. आता आपण इथे मी ट्रू व्हायला, जर तुमचं ते ब्लॉक जर ती कंडिशन जर ट्रू झाली तर आणि तर तुमचं काय होईल, ते एक्झिक्यूट होईल. झालं ट्रू. काय झालं बघा, यू कॅन वोट, यू कॅन अप्लाय ड्रॉइंग लायसन्स. या लक्षामध्ये जर आता काय झालं, ती कंडिशन काय केली, त्यांनी कंडिशन चेक केली. इथं काय आलं, ते इनडायरेक्ट इथं काय ते हे सगळं जाऊन याला इव्हॅल्युएट करा आणि चेक करेल की बाबा की तुमचं एज हे कशाच्या 18च्या वर पाहिजे तरच तुम्ही वोट करू शकता. आता मी इथं 18 जर टाकलं, 18पेक्षा मोठा आहे का, तर 18पेक्षा मोठा नाही. इथं बघा तरी पण काय होईल, ती कंडिशन ती काय फॉल्स होईल. इथं बघू आपण रन केलं, इथं रन केलं आपण. रन केल्याच्यानंतर काय होईल की मी तुमचं इथं काय हाय हॅलो प्रिंट झालं, हाय हॅलो प्रिंट झालं. पण ते यू कॅन वोट नाही, यू कॅन अप्लाय फॉर ड्रॉइंग प्रिंट झालं. का झालं नाही, कारण तुमचं 18पेक्षा ग्रेटर नाही आहे, 18पेक्षा ग्रेटर नाही आहे. पण गव्हर्नमेंट काय म्हणते, तुमचं एज 18 किंवा 18च्या वर असलं पाहिजे, 18च्या खाली जमणार नाही. मग आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय ग्रेटर दॅन इक्वल टू सिम्बॉल आपण त्या दिवशी बघितलं होतं कंपॅरिझन शिकण्यासाठी. आता काय चेक करेल, आता ही कंडिशन दोन्ही याच्यामध्ये ट्रू होईल. जर तुमचं एज 18 असेल किंवा 18च्या वर असेल तरच काय तुमचं एक्झिक्यूट होईल. इथं बघा यू कॅन वोट आणि यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स या लक्षामध्ये. आता मी याचं एज काय केलं, मी 15 केलं. 15 काय 15 दोन्ही कंडिशन रॉंग व्हायला, एक तर ते 18च्या इक्वल पण नाही आणि ते 18च्या वर पण नाही. मग काय होईल, ते दोन्ही प्रिंट होणार नाही. अरे इथं प्रिंट आहे, इथे आणखी एकदा केलं त्याला मी. आता मी काय करते, आता इथे याला करतो 25. आता 25 काय आहे, 18च्या इक्वल जरी नसेल तर 18च्या काय 18च्या ग्रेटर आहे, म्हणून ते काय होईल, दोन्ही प्रिंट होईल. या लक्षामध्ये ह्याला मनाचा ब्लॉक. आता याच्यामध्ये किती पण स्टेटमेंट राहू शकते, त्याच्यामध्ये समजा मी असे टाकले प्रिंट. आता याच्यामध्ये या अलाइनमेंटला जे काही स्टेटमेंट्स असतील या अलाइनमेंटला असे किती पण असे शेकडो स्टेटमेंट राहू शकतात, असे एक पण स्टेटमेंट राहू शकतात, काही पण राहू शकतं त्याच्यामध्ये. बरोबर. पण हे स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होतील, इफ ब्लॉक ह्या अलाइनमेंटचे बरं जे स्टेटमेंट तेव्हाच एक्झिक्यूट होतील जेव्हा तुमची कंडिशन काय असेल, तुमची कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हाच. आता काय आपली कंडिशन ट्रू आहे तर काय होतील, सगळे जे स्टेटमेंट जे किती स्टेटमेंट जवळपास 5 स्टेटमेंट, ते 5ला 5 स्टेटमेंट काय होतील तर इथे एक्झिक्यूट होईल बघा. बरोबर. आणि जर माझी कंडिशन मी ते काय केली, फॉल्स केली, माझं एज काय केलं, इथं 5 केला. इथं हो याला काय हाय आणि हॅलोच प्रिंट झालं, म्हणजे हे एक स्टेटमेंट प्रिंट झालं तुमचं आणि हे प्रिंट झालं. मधले हे सगळे काय झालं, स्टेटमेंटला काय केलं, स्किप केला. थोडं खाली बघितलं होतं, जर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर ते काय करेल, स्किप करेल. ट्रू असेल तर एक्झिक्यूट करेल अँड इट विल अदरवाईज इट विल बी स्किप द स्टेटमेंट्स. याच्यामध्ये एक पण स्टेटमेंट टाकू शकतो मी, याच्यामध्ये एक पण स्टेटमेंट टाकू शकतो, मल्टिपल स्टेटमेंट टाकू शकतो याच्यात असं.
आता काय प्रिंट होईल, आता यू कॅनॉट प्रिंट होईल काय, तर नाही होणार, कारण एज माझं काय 5 आहे. मग मी काय करतो इथं एज काय करतो, मी करतो 54 असं. रन मोडवर केले मी, रन मोड क्लिक केले, काय केलं यू कॅनॉट आले. एक पण स्टेटमेंट राहू शकतात आणि एक पण स्टेटमेंट. ते ब्लॉक कसा ओळखायचा इफच्या ह्या अलाइनमेंटला, ह्याच्या खाली जे स्टेटमेंट्स येतील सगळे काय असतील त्या इफच्या ब्लॉकचे स्टेटमेंट्स असतील, बरोबर. म्हणून त्याला ते ब्लॉक तशाने ओळखायचं या लक्षामध्ये. मग इथं काय होईल, इथं होईल कंडिशन चेक होईल, आणि कंडिशन चेक झाल्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला इथं तुम्हाला इथं ते सांगलं जाईल की बाबा की तुम्ही ते कंडिशन ट्रू झालं तर ते ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आता मला ॲट अ टाईम मला काय करू लागतात, मला मल्टिपल स्टेटमेंट पण एक्झिक्यूट करू लागतं कधी कधी. या लक्षामध्ये मला ॲट अ टाईम कधी कधी मल्टिपल कंडिशन्स पण एका टाईमला मला चेक करावं लागतात. मल्टिपल कंडिशन एका टाईमला चेक करण्यासाठी काय मग आपण आणखीन एक ऑपरेटर बघितले होते कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये. आपण कुठले ऑपरेटर बघितले होते, आपण लॉजिकल ऑपरेटर बघितले होते. कुठले ऑपरेटर बघितले होते आपण, लॉजिकल ऑपरेटर. लक्षात घ्या, लॉजिकल ऑपरेटरमध्ये कुठले बघितले होते आपण, अँड ऑर नॉट. त्या ऑपरेटरचं काम काय होतं की मल्टिपल कंपॅरिझन ऑपरेटर एकत्र करायचं काम कोणाचं होतं, लॉजिकल ऑपरेटरचं. आपण लॉजिकल ऑपरेटर बघितले होते. मग त्याच लॉजिकल ऑपरेटरचा आपला इथे यूज झाला पाहिजे, बरोबर. आता गव्हर्नमेंटचा आणखीन एक रूल आहे. गव्हर्नमेंट जर तुमचं एज 18च्या वर असायला पाहिजे किंवा तुमचं एज हे 60-65च्या खाली असलं पाहिजे तर तुम्हाला इझी लायसन्स भेटतं. तुमचं एज 60-65च्या वर असेल तर तुम्हाला ती मेडिकल एक्झाम म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुमचं एज हे 18 किंवा 18च्या वर पाहिजे आणि 55 किंवा 60च्या खाली पाहिजे. जर तुमचं एज त्या रेंजमध्ये जर असेल, बरोबर, त्या रेंजमध्ये असलं तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स इझिली भेटू शकत नाही. तर तुम्हाला थोडंसं ते नंतर मेडिकल टेस्ट वगैरे त्या गोष्टी लागतील. मी काय करतो इथं, मग मला काय करायला इथं 2 कंडिशन मला चेक करावं लागले. तुमचं युअर एज, बरोबर, तुमचं एज मस्ट बी काय असलं पाहिजे, एज तुमचं काय असलं पाहिजे, एज हे 18 किंवा 18च्या वर असलं पाहिजे, किंवा अँड कशापेक्षा आणि 60पेक्षा तुमचं एज हे 60पेक्षा काय असलं पाहिजे, 60पेक्षा कमी असलं पाहिजे, बरोबर. म्हणजे कोणाला ही कंडिशन कधी ट्रू होईल, जर तुमची व्हॅल्यू 18 ते 60 मधली असेल, 18 ते 60 मधली असेल, 60पेक्षा 18 किंवा 60 मधली असेल तरच तुमचं आउटपुट काय ट्रू होईल, अदरवाईज काय फॉल्स. मग इथं ॲट अ टाईम काय करायला 2 कंडिशन, दोन्ही पण कंडिशन आपण अँड कशासाठी यूज करतो माहीत आहे. आपण काय लॉजिकल ऑपरेटर बघितलं, लॉजिकलमध्ये अँड बघितलं होतं. त्याच्यामध्ये बघितलं बाबा की जर त्या अँडला यूज केल्याच्या नंतर जर सगळे स्टेटमेंट जर ट्रू आले, हे पण ट्रू असेल, बरोबर, आणि हे पण ट्रू असेल तरच त्याचं फायनल आन्सर काय येतं, त्याचा फायनल आन्सर काय ट्रू येईल. लक्षामध्ये आपण हे करून बघतो. म्हणजे मल्टिपल जर मला कंपॅरिझन करायचे असतील, तर मला काय यूज करता येते, मला यूज करता येते अँड लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटरमध्ये आपण काय बोलतो, अँड. इथं आपण चेक करू. आता मी काय केलं, एज इक्वल्स टू इथला अँड एज. आता आपलं हे बघा की मी इथं काय टाकलं, इथं मी काय टाकतो, इथं मी टाकतो आता 150, 150 वर्ष एज टाकलं मी इथं. इथे काय यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स, यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स, फॉर ड्रायव्हिंग लायसन्स यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. बघितलं मी काय केलं, एज इक्वल्स 150 टाकलं, प्रिंट हाय केलं. म्हणजे आणि जर असेल आता 150 एजवाला पर्सन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करू शकते का, किंवा 80 एजवाला पर्सन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करू शकतो का, तर गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ते नाही करू शकतात. ते मेडिकल ते प्रॉपर असलं पाहिजे तरच ते अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये मग आपल्याला काय करायला, इथून आपल्या प्रोग्राम आता काय व्हायला की 150 जरी एज असेल, 200 जरी एज असेल तरी पण ते काय व्हायला, ते प्रिंट करायला की यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. मी इथं काय करतो, त्याचं वय इथं 250 करतो, त्याचं वय काय करायला 250 करतो. मग आता मग आपला प्रोग्राम चुकायला, आपलं एवढं जास्त वय नसलं पाहिजे, एवढं जास्त वाले एजवाले तर म्हणायला लागलं पाहिजे यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. इथं प्रॉब्लेम चुकायला. म्हणजे इथं काय म्हणायचं, 2 कंडिशन चेक केलं ॲट अ टाईम एका वेळेस. त्याचं वय 18च्या वरी पण पाहिजे आणि 60च्या खाली पाहिजे असलं तरच ते अप्लाय करू शकणार नाहीत. मग काय करणार मी, अँड काय कराल, एज इज लेस दॅन इक्वल्स टू, तुमचं वय 18च्या वरी आणि 60च्या खाली, 60 किंवा 60च्या खाली पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. आता मीच काय करणार, इथे एज टाकलं इथं, आणि ते मी रन करतोय. का आलं, हाय हॅलो आला, त्यावेळेस आलं का, यावेळेस आलं नाही. तुम्ही इथं 150 टाकाल तरी येणार नाही, 100 टाकलं तरी येणार नाहीत, बरोबर, किंवा 200 टाकलं तरी येणार नाही. या लक्षामध्ये 18 किंवा 18च्या खालीच, बरोबर. इथं काय व्हायला, इथं ही पहिली कंडिशन ट्रू व्हायली, पण दुसरी कंडिशन ट्रू व्हायली का, दुसरी कंडिशन काय व्हायली तर फॉल्स व्हायली. म्हणून काय व्हायला की ती आपलं ते पूर्ण स्टेटमेंट काय व्हायला, फॉल्स व्हायला, म्हणून तो इफ वाला ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. या लक्षामध्ये. नंतर
आता इथे मी काय केलं, आता मी केलं तर 20 केलं. आता माझा एज, पहिली कंडिशन बघू, एज माझा 18च्या वरी आहे का, हो 20 म्हणजे 18च्या वरी आहे, आणि 60च्या पण खाली आहे का, हो 60च्या पण खाली, म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू राहिल्यात, म्हणजे काय इथं येईल बघा आउटपुट. यू कॅन अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स. मी काय केलं, इथं 10 वर्षाचं एज केलं. आता काय होईल, पहिली कंडिशन माझी फॉल्स व्हायली, दुसरी ट्रू आहे, पण काय आलं त्याच्यामध्ये काय होणार, त्याचं ते दोन्हीपैकी एक जर ट्रू असलं तर होणार नाही, दोन्ही ट्रू असलं तरच एक्झिक्यूट होईल इथं. सॉरी का हाय आणि ह्याला प्रिंट झालं मी. म्हणजे असे आपल्याला कंडिशन स्टेटमेंट्स आपले असे यूज करता येतात. ही सिम्पली पास यूज करता येते. तुम्ही असे क्वेश्चनची लिस्ट आहे अशा प्रोग्रामची, मी तुम्हाला ती लिस्ट ग्रुपवर टाकेल. तुम्हाला अशा प्रकारचे प्रोग्राम करायचे, आणि प्रोग्राम करताना काही जर अडचण आली तर तुम्हाला ते विचारायचं. क्लिअर कळालं की मी इफ कसं काम करतं. इफ कधी काम करेल, जर हे मधलं स्टेटमेंट पूर्ण ट्रू असेल तरच हा इफ वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर अदरवाईज इफ वाला ब्लॉक स्किप होऊन याच्यानंतरचे स्टेटमेंट काय होतील, प्रिंट होतील. आणि इफ या कंडिशनचा परिणाम आहे फक्त त्या इफमधल्या ब्लॉकवरच होणार आहे, बाकीच्या स्टेटमेंट्सवर तो परिणाम होणार नाही आहे, हे लक्षात राहू द्यात. तर म्हणजे आपण एक सिम्पल इफ स्टेटमेंट बघितलं, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पास करून बघितल्यात. चला आता काय बघायचं, आपण इफ बघितलं सिम्पल, आता बघायचं इफ आणि एल्स. आता काय बघायचं आपल्याला, इफ आणि एल्स कसं काम करते बघूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते काय बघू आपण, बाकीचे जे राहिले आपले इफ एल्स आणि इफ एल्स जर बघितलं आपण, ते पुढच्या सेशनमध्ये बघूया.